आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे देशातील 17 ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे। 3 जण एनआयएच्या ताब्यात आहेत। भिवंडी, संभाजीनगर, अमरावती मध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। अमरावतीचा तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। देशातील 17 ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे। 3 जण एनआयएच्या ताब्यात आहेत, तर भिवंडी, संभाजीनगर, अमरावती मध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। तर अमरावतीचा तरुण पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि या तरुणाची सध्या कसून चौकशी केली जाते। दरम्यान कालपासूनच अमरावती त्याचबरोबर भिवंडी आणि संभाजीनगरात छापेमारी करण्यात येते आणि काही कागदपत्रही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर येते। देशातील 17 ठिकाणी एनआयएने छापेमारी केलेली आहे। 3 जण एनआयएच्या ताब्यात आहेत, तर भिवंडी, संभाजीनगर, अमरावती मध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे आणि अमरावतीचा तरुण ज्याच्यावर पाकिस्तानी संघटनेच्या संपर्कात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय आणि याच संशया आधारे त्याची कसून चौकशी केली जाते। क्या कहते मैं कार में कुछ नहीं है ना, मैं कार में कुछ नहीं ना। तो उसको बोले तो कार में कुछ नहीं, तेरे पास इतने सारे नंबर कैसे? अब हम एक ही बुक में नंबर लिखते थे जी, सबके नंबर, पाकिस्तान वालों के भी नंबर, जैसा अब इज्तिमा में आते नहीं लोग। अब मुसाफा दुआ सलाम करते हैं तो भाई तुम्हारा नंबर दे दो, दुआ सलाम उनसे जैसे कोई परेशानी आई तो दुआ सलाम ये करता था, बस यही, कुछ नहीं, कुछ से कोई लेन देन नहीं पैसों का, उसका कुछ भी नहीं। ठीक है, अभी आपको क्या लगता है कि आपके बच्चों को सही सलामत? या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे। विजय, या संदर्भातला अधिकचा तपशील। एनआयएची छापेमारी सुरू आहे आणि एनआयएची छापेमारी कधीपासून सुरू आहे, आतापर्यंत कारवाईला कशा प्रकारे वेग आलेला आहे? नक्कीच प्रयत्न जर पाहिलं गेलं तर छत्रपती संभाजीनगर असेल, भिवंडी असेल, अमरावती या ठिकाणून जे आहे 3 वेगळ्या जिल्ह्यातून जे आहे 3 तरुण जे आहे ते आता एनआयए जे आहे ताब्यात घेतलेले आहेत। त्यांची चौकून तपासणी जी आहे ती आहे ती सध्या चालू आहे। यामध्ये जर पाहिलं गेलं तर पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेची लागेबांधे असल्याचा संशय जे आहे ते राष्ट्रीय तपास संघटनेला मिळाला होता। त्यामुळे त्यांनी जी आहे ती आता ही कारवाई केली आहे। धडक कारवाई जी आहे त्यांनी केली आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या एका मद्राशामधून एक 22 वर्षीय तरुण ताब्यात घेतला आहे, तर अमरावती आणि भिवंडी या दोन्ही ठिकाणून जे आहे ते 2 जण ताब्यात घेतलेले आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील 3 जण जे आहे ते आता एनआयएच्या ताब्यामध्ये आणि 3घांची जी आहे ती आता राष्ट्रीय तपास यंत्रणा जी आहे ती कसून तपासणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांच्याकडून काही कागदपत्र जे आहेत ते देखील आता ताब्यात घेण्यात आले आहेत। छत्रपती संभाजीनगरचा जो तरुण आहे 22 वर्षीय, त्याच्याकडून तब्बल 3 मोबाईल जे आहेत ते देखील आता हस्तगत करण्यात आले। या ठिकाणी काही माथे फिरून आहेत, त्यांचे माथे फिरवण्याचं काम जो आहे तो तरुण करत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे हे जे आहे ते पाकिस्तानातील काही संघटनेशी जे आहे ते लागेबांधे असल्याचा संशय जो आहे तो त्यांच्यावरती वर्तवला आणि त्यामुळे आता 3घांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे। जी, धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।